शहरातील सर, प्रकरण काय आहे आणि कोर्टाचे आदेश काय आहे? प्रकरण जे आहे 1994ला उमरगा शहरातील 11.5 एकर जमीन इरिगेशन डिपार्टमेंटनं वसाहतीसाठी म्हणून संपादन केलेलं आहे. त्याचा जो निवाडा आहे ॲक्च्युअली 94ला पोझिशन घेतलं, परंतु नोटिफिकेशन 2000ला केलं आणि निवाडा 2002मध्ये जाहीर केला. तो निवाडा मान्य नाही म्हणून पक्षकारांनी कोर्टामध्ये वाढीव रकमेसाठी दावा दाखल केलेला आहे. त्याचा निकाल 192 रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे 2017मध्ये लागलेला आहे. 6 मे 2017मध्ये लागलेला आहे. त्यानंतर दरखास्त दाखल केली आणि वॉरंट काढलेलं आहे. 87 कोटीचं साधारणतः वॉरंट आहे. आज यापूर्वी एक वेळेस आम्ही वॉरंट बजावण्यासाठी कलेक्टर ऑफिसला आलेलो होतो. त्यावेळेस त्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं की 15 दिवसामध्ये आम्ही पैसे जमा करू. त्याला साधारणतः 4 महिने झाले. 4 महिन्यापूर्वी ते लेखी देऊनही जमा केलेलं नाही, म्हणून कोर्टाकडून परत वॉरंट काढलेलं होतं आणि आज जप्ती करण्यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही 11:30 वाजता आलेलो होतो. परंतु कोर्टाचा आदेश असताना, रिलीफ कोर्टाचा जप्तीसाठी आलेला असतानासुद्धा कलेक्टर साहेबांनी जवळपास 1:30 वाजेपर्यंत थांबवलं आणि 1:30 वाजता चेंबरमध्ये बोलवून घेऊन ठीक आहे आम्ही मार्चपर्यंत भरू असं लेखी द्यायला त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटच्याला सांगितलं. प्रत्यक्षात काय आम्हाला लेखी मिळालेलं नाही आणि आम्ही त्या 87 कोटीच्या याच्यामध्ये जप्ती करायचीच असं म्हणून या ठिकाणी थांबलेलो आहोत सध्याच्या. जिल्हाधिकाऱ्याला भेटल्यानंतर काय खटके तुमच्या जिल्ह्यात काय चर्चा झाली, काय जिल्हाधिकाऱ्याला भेटल्यानंतर आम्ही सांगितलं की बाबा हायकोर्टाने या प्रकरणामध्ये 50% रक्कम जमा करा अशी 2019मध्ये ऑर्डर केलेली आहे आणि त्याच ऑर्डरप्रमाणे आजही इरिगेशन डिपार्टमेंटने फक्त 50%च मागवलेलं आहे. वास्तविक पाहता ती कंडिशनल ऑर्डर होती की 10 आठवड्याच्या आतच पैसे भरा म्हणून. आज 6-7 वर्ष उरले ते ऑर्डर होऊन, तरी परंतु त्यांनी रक्कम भरलेली नाही. म्हणून आमचं म्हणणं होतं की 100% रकमेचीच मागणी करायला पाहिजे. हा एक मुद्दा होता आणि दुसरा मुद्दा जो होता की आमचं कोर्टाचं जे वॉरंट आहे ते 87 कोटीचं आहे, परंतु इरिगेशननं जे पैसे मागवलेले आहेत ते 50% म्हणून 32 कोटी मागवलेले आहेत. म्हणजे 32च्या 64 कोटीच कॅल्क्युलेशन व्हायला लागलेलं आहे. दोन्हीमध्ये फरक येतो आहे. तपासून 87 कोटीचीच मागणी करावी असं आमचं म्हणजे म्हणणं होतं. न्यायालयाच्या त्यांनी काय प्रश्नचिन्ह निर्माण केलं नाही, त्याने बोलता बोलता असं म्हणले की न्यायालय आदेश कसा करतो हे आम्हाला माहिती आहे. हा एका दृष्टीनं न्यायालयाच्या आदेशाचा अवमानच आहे असं. आता काय परत काय म्हणाले त्यांनी? नाही, आता थांबा, आता थोडा वेळ थांबा म्हणले. जप्ती करायची प्रत्यक्ष म्हणून सांगितल्यानंतर थोडा वेळ थांबा म्हणून सांगून बाहेर गेलेले आहेत. त्यामुळं येईपर्यंत थांबून आज प्रत्यक्ष जप्ती करायचं म्हणून आम्ही थांबलेलो आहोत.